कोणी काही धिंगाणा घालतंय? तुम्ही आठवून बघा की तुम्ही केलेलं मतदान किंवा तुम्ही दिलेलं मत आता सध्या कुठे फिरतंय? कोणाकडे आहे ते मत माझं? शिवसेना भारतीय जनता पक्षाला म्हणून लोकांनी मतदान केलं, काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं. त्याच्यानंतर अजित पवार सकाळचा एक शपथविधी आटपतात, त्याच्यानंतर ते निघून जातात. मग युतीमधला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी. मग 2.5 वर्ष तो मुख्यमंत्री राहतो माणूस. 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री असताना आपल्या खालून 40 आमदार निघून जात आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही मुख्यमंत्र्याला, आणि 40 आमदार निघून जातात. 40 आमदार निघून जाताना त्या 40 आमदारांचा जो म्होरक्या असतो, जो त्यांना घेऊन चाललाय, तो माणूस म्हणतो की गेले 2.5 वर्ष मला कसं नुसच होत होतं. कसं नुसं का होत होतं? कारण अजित पवारच्या मांडीला मांडी लावून मी काही बसायला तयार नव्हतो. मला भयंकर त्रास होत होता, म्हणून मी 40 आमदार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता मी भारतीय जनता पक्षाबरोबर मी सत्तेमध्ये आहे. वर्षभरात लक्षात आलं की ज्याच्या मांडीला मांडी लावत बसायची लाज वाटत होती, तो मांडीवरती येऊन बसले अजित पवार. आता घुसमट बिस्मट काही नाही. याच्यासाठी मतदानाला उतरता? याच्यासाठी म्हणून उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहता? यांनी वाटेल ते थेरं करायची, वाटेल त्या गोष्टी करायच्या. मी आताच कल्याणला मी तुझी गोष्ट त्या मतदारांना सांगितली, तीच गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची आहे. हे का होतं? हे कशासाठी होतं? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. कोण तुम्ही? मतदार. गुलामात गुलाम. लाज वाटली पाहिजे तुम्हाला मतदार म्हणून घ्यायची. यांच्यासाठी म्हणून तुम्ही जन्माला आलात? या लोकांसाठी उन्हातानामध्ये उभं राहायचं, मतदान करायचं, ह्यांनी वाटेल त्या खेळ खेळायच्या, वाटेल त्या विचारांची प्रतारणा करायची, आणि त्याच्यानंतर परत तुम्ही 5 वर्षांनी जायचं आणि त्याच लोकांना परत मतदान करायचं. याच्यासाठी जन्म झाला तुमचा.